त्यांना चेक करू दे माझी रूम. आई अगं आई चेक करू द्या तर. आज मीरा वाचली खरी, पण मंजिरी पुरी अडकली. मंजिरी, तुला मी नाही सोडणार. चला चला रूम चेक करूया ना. मंजिरी वहिनीने होकार दिलाय. त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांच्या रूम्स, तुमच्याही. चला 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 चल गो मीरा, चल 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 चल. आई हे का करतोय आपण? त्याची काहीच गरज नव्हती. तुला कोणाला काही सिद्ध करायची गरज नाहीये. अथर्व, त्यांना जे योग्य वाटते ते करू दे. मला त्यांनी फरक नाही पडत. मी फक्त मीराच्या नजरेत उतरायला नको एवढंच हवंय मला. इथे तरी कुठे काही सापडलं नाही. इथे सगळीकडे बघितलं. इथे पण नाहीये काही. इथे बघितलं बुकशेल्फ मध्ये. सापडली सापडली, विषाची बाटली सापडली. नर्मदा बस. विंचू दिसायला आपण काय शेतात राहतो का? आणि दिसला असेल विंचू तर आता कुठे होतं. विष शोधायला आली होतीस ना, मग विंचू कुठून आला? आणि दिसला असेल विंचू तर आता कुठे? इथे होतं. मला दिसला होता इथे. खाली गेलं का बघ. नाहीये कुठे. होता विंचू होता. मीरा, आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? ताई, आज जे घडलं ते नेमकं काय होतं? आज जर ते विष मी घेतलं असतं. मीरा, काही अभद्र बोलू नकोस तू. आज जे घडलं ते खरंच खूप भयानक होतं. पण मीरा, एक गोष्ट लक्षात आली आहे तुझ्या? यातून जर काही चांगलं घ्यायचंच असेल तर हे आहे की आईंनी तुझा जीव वाचवला. त्या योग्य वेळेत आल्या म्हणून तू वाचलीयस मीरा. आणि तू त्यांच्याबद्दल काय काय बोलत असते सगळं
ताई अगं मी तुझं काय करू? आता काय चुकीचं बोलले मी? मला सांग, मंजिरीला कसं कळलं की त्या चमच्याला विष आहे? बरं, ते विष मी घेत असताना बरोबर त्याच वेळेला ती तिथे कशी काय आली? नेमकं काय म्हणायचंय तुला? आज जे घडलं ना ते घडवून आणलंय तिने. अथर्व, तू माझी काळजी नको करूस. मीराचा जीव वाचला हे महत्वाचं आहे. हं? आई, नर्मदा आत्याला काय बोलायचं ते बोलू दे, पण हे सगळं ना मायाचं प्लॅनिंग आहे. माया आपल्यासाठी या घरासाठी धोकादायक आहे. मी बाबांशी बोलणार आहे तिच्याबद्दल. माया या घरात राहता कामा नये. अथर्व, आता काहीही होणार नाही. मीराची महागौरी माता आता आपल्या सोबत आहे. तुम्हाला माहितीये, ती स्वप्न दाखवते मला. म्हणजे मी माझ्या रूममध्ये जेव्हा डोळे मिटून आराम करत होते तेव्हा मला स्वप्नात दिसलं की मीराच्या जीवाला धोका आहे, आणि म्हणून मी थेट तिच्याकडे धावत गेले. आणि पुढे काय झालं ते तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुढे जरी कोणतंही संकट आलं तरी देवी महागौरी आपल्या पाठीशी नेहमी उभी राहील. येस आई, खरंच आपल्यावर देवी महागौरीचा आशीर्वाद आहे. चला, खूप उशीर झालाय, तुम्ही झोपा आता. हं? मीरा, नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. हं? चल येते. आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. हं. ये रे. मीरा, बघितलंस ना तू? ताई आईनं हे बघ, तू काही बोलू नकोस. मला फक्त एक संधी हवी आहे, फक्त एक. हे बघ, मी सिद्ध करून दाखवेन की मंजिरीचं एक वेगळंही रूप आहे जे तिने सगळ्यांपासून लपवून ठेवलंय. अगं मीरा, पुन्हा तेच? ताई, तू लहान बहिणीसाठी इतकंही नाही करू शकत का? अगं पण बर, मला एवढं तरी सांग की तू नक्की काय करणार आहेस? ऐक, ठीक आहे,